इंदापूरमधील कृषी महोत्सवामध्ये दौंड तालुक्यातील सोन्या आणि मोन्या या 1 कोटी रुपये किमतीच्या बैल जोडीनं सर्वांचं लक्ष वेधलंय। सोन्या मोन्याचे मालक संतोष कोकणे यांनी आदेश देताच हे काजळी खिलार जातीची बैल समोरच्या पाहुण्याला प्रेमानं पप्पी देतात आणि यामुळेच हे राज्यात नव्हे तर देशभरात चर्चेत आलेत। त्यांनी याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। दौंड तालुक्यातील नांदादेवीमधील सोन्या आणि मोन्यानं पुणे जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही तर भारत गाजवलाय। मालकाने आदेश दिला की सोन्या आणि मोन्या तुटून पडतात ते म्हणजे पप्पी घ्यायला। इंदापूर कृषी महोत्सवात सोन्या आणि मोन्या दाखल झालेत आणि या कृषी महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडलं। सोन्या मोन्यानं माणिकराव कोकाटेंना पण सोडलं नाही। मालकानं आदेश दिला संतोष कोकणेंनी आणि मोन्यानं थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पप्पी घेतली। आता हे सोन्या आणि मोन्या हे मार्केट कसं गाजवतायत त्याबाबत आपण संतोष कोकणेशी चर्चा करणार आहे। सोन्या मोन्यानं जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, थेट देश गाजवला आहे। कसं काय? सोन्या आणि मोन्या हा म्हणजे एक काजळी खिलार मधली एक जोड आहे। तर ह्याचे काळे डोळे, नाक पुढे काळे, शिंगे काळे, खुरे काळे आणि चपळपणा म्हणजे बैलात जर आपण म्हणलं महाराष्ट्रात खिल्लार जात जर देखणी म्हणलं तर काजळी खिलार असते पांढरा शुभ्र मध्ये आणि ह्यांना म्हणजे एक सर्व असं बोललेलं समजतं की पायजुळ सोना चल पुढे मागे तुम्ही सांगाल ते तो ऐकतो, ऐकणार। पाटा उभा राहा म्हणलं की राहणार, सर्व म्हणजे त्याला सांगल ते ऐकणार। त्याचे म्हणजे असे वैशिष्ट्य आहेत की हा सोन्या आणि तो मोन्या आहे। तर कुठल्याही नेत्यांचे असू द्या किंवा आपले सर्वसाधारण माणसाचे असू द्या, पप्पी घे म्हणलं की सर्व माझा ऐकतो तो बोललेला। जसं लहान मुलाला जसं आपण वळण लावतो त्या पद्धतीने आपण त्यांना सांभाळ केलेला आहे। मंडळी, सोन्या आणि मोन्याची कारकीर्द दाखवण्याचा मुद्दा हाच की मुख्या चित्राबाला जरी जीव लावला तर ते देखील आपल्यावर तितकंच प्रेम करतं हे या सोन्या मोन्याकडून पाहायला मिळतं। आणि संतोष कोकणेंनी सांगितलं की मोन्या आणि सोन्या चटकन मुका घेतात। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।